आज आपण रक्षाबंधनासाठी खास अगदी झटपट होणारे नारळाचे लाडू कसे बनवायचे ते पाहूया। नमस्कार, मी प्रतिभा दारंवार दाज किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। टरबूजाच्या बिया लो टू मीडियम फ्लेमवरती छान फुलवून घ्यायच्या आहेत। टरबूजाच्या बिया छान फुललेल्या आहेत, काढून थंड करून घेऊ। 2 कप मखाने भाजून घेऊ। गॅसचा फ्लेम लो टू मीडियम ठेवायचा आहे। मखाने कुरकुरीत होत आलेले आहेत। यामध्ये 1 टीस्पून साजूक तूप टाकून थोडंसं भाजून घेऊ। मखाने छान कुरकुरीत झालेले आहेत, काढून थंड करून घेऊ। 1 टीस्पून साजूक तूप आणि काजू बदामचे तुकडे टाकून परतवून घेऊ। काजू बदामचे तुकडे हलके गोल्डन झालेले आहेत, काढून थंड करून घेऊ। 1 कप खोवलेला ओला नारळ थोडंसं परतवून घेऊ। यामध्ये 1 कप बारीक तुकडे केलेला गूळ टाकून मिक्स करून घेऊ। गूळ पूर्ण विरघळलेला आहे। गॅसचा फ्लेम बंद करून थंड करून घेऊ। आता मखाने बारीक करून घेऊ। मखाने छान बारीक झालेले आहेत। ओल्या नारळाचं सारण थंड झालेलं आहे। परतून घेतलेले ड्रायफ्रूट, इलायची पावडर, मखाण्याची पावडर टाकून घेऊ। सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। साजूक तूप पातळ करून घेतलेलं आहे, थोडं थोडं टाकून मिक्स करून घेऊ। तुम्हाला जर लाडू बनवताना तूप कमी वाटत असेल तर अजून थोडं तूप टाकलं तरी चालेल। रक्षाबंधनासाठी मस्त टेस्टी नारळाचे लाडू तयार झालेले आहेत। रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।